मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 37 साईजचा मी कटोरी ब्लाऊजचे कटिंग तुम्हाला टाकलेलं आहे। ते पा त्याची शिलाई आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचं मी सांगितलेलं आहे, आपण ब्लाऊजवरून कटोरी कशा पद्धतीने मोजायची आहे, गळा कशा पद्धतीने मोजायचा आहे, तिथे मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली होती। तर हे पा हा ब्लाऊज आपण काल कटिंग केलेला होता। आता ह्याचा आपण शिलाई कशा पद्धतीने करायची आहे आज मी तुम्हाला खूप सोप्या आणि सविस्तर भाषेमध्ये सांगणार आहे। सर्वात आधी आपण पाठीचा भाग शिलाई करून घेऊया। हे पहा हा काल टक्स कसा टाकला ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। हे पहा इथे मध्ये बरोबर कट मारून घ्या, जेणेकरून समान मार्किंग सुद्धा दोन्ही बाजूंना होईल। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे। नाही लक्षात आलं तर अशा पद्धतीने आता उभा सुद्धा आपण 4 घेतला। हे पहा असं मार्किंग केलं, आता उभा आपण 4 टाकूया, म्हणजे दोन्ही बाजूला ना समान मार्किंग होऊन जाते बघा। हे पहा अशा पद्धतीने आता हा अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचा आहे, एवढं फक्त इथे लक्षात ठेवा। हे पहा अशा पद्धतीने हे पहा आता इथे आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत पकडत वरच्या बाजूला कमी कमी करत शिलाई मारत घ्यायचं आहे। आता इथपर्यंत आपण शिलाई मारली, परत हे पहा अशा पद्धतीने ठेवायचा आहे पाठीचा भाग आणि पुन्हा एकदा खालच्या बाजूला शिलाई मारत मारत खालच्या बाजूला यायचं आहे। दोन्ही सुद्धा बाजूची तशाच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे पाठीचे टक्स झालेले आहेत बघा। आता आपण पाठीची पट्टी लावून घेऊया ह्याच्यावरती। आता हे पहा पाठीची पट्टी लावायची आहे तर काय करायचं, हे पहा हे अशा पद्धतीने ही उलट बाजू आहे, आता ही वरची सुईची बाजू आहे। हे पहा आता ह्याच्या वरती आपल्याला हे पहा पाठीची पट्टी सुद्धा हे पहा मी जॉईन करून घेतलेली आहे बघा। किती काढायचे ते सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये एकदम संपूर्ण माहिती दिलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला ही ठेवायची आहे, आपल्याला पूर्ण ही शिलाई मारून घ्यायची आहे आधी। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घेतली। हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्याला पकडायचं आहे शिलाईमध्ये। हे पहा अशा पद्धतीने, एवढं फक्त तुम्ही विसरू नका इथे। आता हे पहा अशा पद्धतीने ही पट्टी आपली जॉईन झालेली आहे बघा। हे पहा आता ही पट्टी अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे। हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला एक दाबटीप मारून घ्यायची आहे बघा। आता आपली दाबटीप मारून झाली। हे पहा अशा पद्धतीने ही पट्टी ठेवा। हे पहा आता इथे थोडंसं हे पहा इथे शिलाई आहे बघा, अर्धा इंच वर मारलेलं। हे पहा अशा पद्धतीने ठेवा ह्याच्यावरती। हे पहा आणि पुन्हा एकदा फोल्ड करा, जेणेकरून हे पूर्ण आपला इथं दाबटीप मारलेली ती आतल्या बाजूला येईल बघा। हे पहा इथे शिलाई दिसत आहे का तुम्हाला? हे पहा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे, आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। 5 नंबरची टीप मारली तरी सुद्धा चालेल, नंतर आपण ती काढून तिथे हात शिलाई सुद्धा केली तरी सुद्धा चालतं। हे पहा अशा पद्धतीने आपली पट्टी जॉईन झाली बघा। हे पहा आता इथे आपण काय करूया, आधी हात शिलाई करून घ्या तुम्ही आणि नंतर ही जी 5 नंबरची शिलाई मारतो का ती नंतर आपण काढून टाकली तरी सुद्धा चालते, पण त्याच्या आधी पूर्ण बाजूला आपल्याला हात शिलाई करून घ्या। अशा पद्धतीने हा आपला पाठीचा भाग एकदम व्यवस्थित आपला हे पहा टक्स सुद्धा बघू शकता तुम्ही एकदम आपले व्यवस्थित आलेले आहे। जास्ती पण असा वरती टक्स घेऊ नका, दिसायला ते चांगलं सुद्धा वाटत नाहीये। हे पहा अशा पद्धतीने घ्या। हे पहा आपला गळा सुद्धा बघा 1 इंच आकार दिला तुम्हाला, त्यासाठी मी सांगितलेलं आहे 1 इंच आकार दिल्यामुळे गळ्याचा आकार सुद्धा किती व्यवस्थित येतो। हे पहा अशा पद्धतीने आता हे पहा ही कटोरी आपण सर्वात आधी शिलाई करून घेऊ। हे पहा अशा पद्धतीने ती समोर समोर ठेवायची आहे। हे पहा जेणेकरून उलट सुलट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची असते। आता इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे, तुम्हाला ब्लाऊजवर सुद्धा मी मोजायचा कशा पद्धतीने गेल्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे। हे पहा इथं हा अर्धा इंच आतमध्ये दाबलेला गेला आहे, म्हणजे शिलाईमध्ये गेलेला आहे। हे पहा आणि इथे आहे बघा हा टोक। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ब्लाऊजवरती घेऊ शकता। आपला पहिला ब्लाऊजचा टक्स किती आहे आणि आपल्याला उंची किती घ्यायची आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा, इथे मार्किंग आहे बघा तिथे टेप ठेवा अशा पद्धतीने आणि हे पहा अशा पद्धतीने बघून घ्या तुम्ही। हे पहा
किती आहे आपला 2.5, म्हणजे आपल्याला उभा सुद्धा 2.5 टाकायचा आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या ब्लाऊजचा टक्स नेहमी मोजून टाका, किंवा कटोरी आपण अशी काढलेली असते पेपर कटिंग, त्याच्यावरती लिहून ठेवलं तरी सुद्धा चालेल. तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने हे टोक, हे पहा बघू शकता तुम्ही, हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि इकडच्या साईडला आपल्याला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या बाजूने इकडे 1.5 इंच घ्यायचं आहे, हे पहा इथे, आणि वरच्या बाजूला आपलं 2.5 टाकायचं आहे. मोजून घेतलं ना आपण, तेच इथे वरच्या बाजूला टाकायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडच्या सुद्धा बाजूला तशाच पद्धतीने आपल्याला ती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने 1.5 घ्या इथे आणि वरच्या बाजूला 2.5 मोजून टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल तुमच्या ब्लाऊजचं किती आहे, आपल्याला कितीवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा व्यवस्थित आपलं हे मार्किंग झालं. आता अशा पद्धतीने ह्याच्यावरतीच आपल्याला डबल शिलाई घ्यायची असते. हे पहा ही अशा पद्धतीने शिलाई करून झालेलं आहे बघा. हे कधीही कट करत जाऊ नका. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. खूप महत्त्वाचे मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुमचा सुद्धा ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित यायला हवा शिलाई करताना. हे पहा हे कधीही तुम्ही कट करत जाऊ नका. हे पहा अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचं आहे आणि इथे बरोबर शिलाई मारा. दोन्ही सुद्धा बाजूंना तशाच पद्धतीने करत जा. अशा पद्धतीने आपण हे शिलाई करून घेतलं. इथलं मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तसं पण तुम्ही पण करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार झाली बघा. हे पहा एकदम व्यवस्थित सुद्धा ही कटोरी तयार होती. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा बघू शकता तुम्ही. हे पहा दोन्ही सुद्धा बाजू बघू शकता. आता इथे आपल्याला टाकायचा आहे मधला टक्स. त्यांनी कटोरी अजून खोलगट तयार होते आणि बसायला सुद्धा, आणि हे टोक सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. कोणाकोणाला टोक आलेलं नाही आवडत, त्यांनी पण तसंच करायचं आहे आणि टक्स दिला तरी सुद्धा चालतो. कटोरीचा भाग एकदम खोलगट तयार होतो. हे पहा अशा पद्धतीने ही कटोरी पकडा. हे पहा अशा पद्धतीने. आता हे अशा पद्धतीने उलट करा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे समान मार्किंग करा आणि इथे समान मार्किंग करा. दोन्ही बाजूंना पण हे समान समान झालं पाहिजे, एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. हे पहा 2 इंच आहे. 2 इंच घेतलं तरी चालतं, 1.25 घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. 1.25 घ्या किंवा 2 घ्या, फक्त दोन्ही बाजूंना समान मार्किंग करून घ्या, एवढंच फक्त म्हणणं आहे माझं. हे पहा इकडे सुद्धा बरोबर हे 2 करून घेते मी. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचं, हे पहा थोडं शिलाईमध्ये पकडायचं आहे. हे पहा हे अशा पद्धतीने. हे पहा हे शिलाईमध्ये पकडले गेलं पाहिजे, हे टोक सुद्धा इथलं. हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारत मारत आपल्याला इकडच्या बाजूला यायचं आहे. दोन्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. फक्त हे मार्किंग तुम्ही समान करून घ्या, एवढंच. ते दिसायला मग ते व्यवस्थित होतं तयार झाल्यावरती. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घेतलं आणि इथे मी डबल शिलाई मारून घेतली आहे बरं का. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंचं तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने हे समान मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने हे समान मार्किंग करून घ्या तुम्ही, ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे पहा बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने हा भाग इकडच्या बाजूला ठेवायचा आहे आणि हा भाग इकडच्या बाजूला ठेवायचा आहे अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा ह्याच्यावरती हे पहा बरोबर पुरून जाणार आहे बघा ही कटोरी मी सांगितल्याप्रमाणे. आणि अर्धा इंच जर असा टक्स टाकायचा असेल तर अर्धा इंच वाढून घ्या. ते सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने वाढवायचं आहे ते सांगितलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून ही 2 पीस सुद्धा कटोरी तयार होते आणि बसायला ती खूप छान बसते. आता इथे काय करायचं, हे पहा हा भाग ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे आणि पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने इथून आणि डबल शिलाई मारायची आहे आपल्याला आणि अर्धा इंच हे शिलाईमध्ये आपल्याला पकडायचं आहे.
अशा पद्धतीने ही कटोरी जॉईन झाली बघा. हे पहा मी डबल शिलाई सुद्धा मारून घेतलेली आहे. हे पहा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपली ही तयार झालेली आहे बघा. हे पहा तर ती बसायला इतकी व्यवस्थित बसणार आहे आणि आकार सुद्धा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेला आहे आपला हा. हे पहा अशा पद्धतीने. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची तुम्ही अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि हा भाग ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही नेहमीप्रमाणे ते शिलाई करत जा. हे पहा ही सुद्धा कटोरी आपली एकदम व्यवस्थित अशी शिलाई करून झालेली आहे. दोन्ही सुद्धा बाजू एकदम आपल्या व्यवस्थित शिलाई करून झाल्या. हे पहा अशा पद्धतीने फक्त ही जोडायला इकडून सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला जसं सोपे वाटेल ही खालून जोडून शिलाई केली तरी चालेल. तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे केली तरी सुद्धा चालेल. फक्त कसं मी वाढून घेतलं ते तुम्ही विसरू नका. फक्त आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे बघा. ही काल क्रॉसपट्टी काढली. हे पहा इथे जॉईन येणार मी म्हणून सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कटिंगच्या वेळेस. हे पहा अशा पद्धतीने हे कपडा सुद्धा आपण ठेवलेला होता. जर तुमचं असं झालं कधी होतं बराच वेळा होतं किंवा इकडे आपल्याला पुरत नाही कपडा, मग त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं. हे पहा अशा पद्धतीने हा कपडा फक्त हे जाणेकरून शिलाईमध्ये पकडलं गेलं पाहिजे त्या पद्धतीमध्ये तुम्ही तो शिलाई करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आधी आणि नंतर पलटी मारून त्याच्यावरती दाबटीप टाकायची आहे. अशा पद्धतीने शिलाई मारली तर दाबटीप पण टाकून घेतली. हे पहा हे शिल्लक राहिलेलं अशा पद्धतीने कट करायचं आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा हे सरळ कट करून घ्या. जर जॉईन द्यायचं अशी तुमच्यावर वेळ आली तर कधी कधी होतं असं कपडा अपुरा असल्यामुळे कधी कधी अशा. आता हे नका कट करू, राहू दे ते आतल्या बाजूलाच जातं त्याच्यामुळे इथे हे कट करू नका. हे पहा हे अर्धा इंच बरोबर मी पकडलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही शिलाई करा आणि नंतर वरून दाबटीप टाका. हे पहा अशा पद्धतीने ते बरोबर मापाची होऊन जाते बघा. हे पहा अशा पद्धतीने. आता ही सुद्धा मी त्याच पद्धतीने मी जॉईन करून घेणार आहे. पहा ह्याच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने उलट ठेवून अशा पद्धतीने जॉईन करून इथे दाबटीप टाकून घेणार आहे. हे पहा दोन्ही सुद्धा बाजूच मी तयार करून घेतलेला आहे. फक्त काय करा तुम्ही. हे पहा या अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा. क्रॉसपट्टीचं सुद्धा उलट सुलट असते. हे पहा ते विसरले तुम्हाला सांगायचं, मी आता माझ्या लक्षात आलं म्हणून सांगते तुम्हाला. हे पहा हे समोरासमोर ठेवून घ्या. हे पहा इकडची बाजूला जॉईन केली दाबटीप टाकून ती आतल्या बाजूला गेली. अशात नाही तर तुम्ही समोरासमोर ठेवा आणि मग कपडा शिलाई मारून पलटी करून घ्या आणि नंतर वरून दाबटीप टाका. हे पहा या अशा पद्धतीने समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून नंतरच ही शिलाई मारली तरी सुद्धा चालते. आता इथे बघा ही उंच बाजू आहे ना ती गळ्याच्या बाजूला म्हणजे पुढच्या बाजूला जोडली जाते बघा. फिटिंगच्या बाजूला ही बाजू असते. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. तिथे एक मार्किंग करून घ्या. नवीन असेल तर पटकन लक्षात येत नाही. ही उंच बाजू आहे ती पुढच्या गळ्याकडच्या बाजूला असते बघा. काज बटन पट्टी असते ना त्या बाजूला असते आणि ही फिटिंगच्या बाजूला असते. एवढं फक्त इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा हे पहा अशा पद्धतीने हे समोर मी पट्ट्या ठेवलेल्या आहेत. इकडे पण आपण शिलाई मारली दाबटी टाकून पलीकडच्या बाजूला घेतलं म्हणजे आतल्या बाजूला घेतलं. हे पहा इकडचं सुद्धा आतल्या बाजूला आहे. आता हा आपण जॉईन केलेला कटोरीचा भाग आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडच्या बाजूला ठेवा. हा कधी कधी ह्याचं सुद्धा उलट सुलट असतं. एवढंच माझं सांगण्याचं तुम्हाला आहे. हे पहा हे सुद्धा अशाच पद्धतीने इकडच्या बाजूला ठेवून घ्या. जोडताना जाणेकरून कधी कधी नवीनच्या पटकन लक्षात येत नाही. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. एवढं तर नक्कीच लक्षात आलेलं असेल तुमच्या. हे पहा हा जोडताना काय करा वरती ठेवा. हे पहा जाणेकरून हे गेलं पाहिजे. परत दाखवते मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने ठेवा. हा कटोरीचा भाग आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती ही उंच बाजू आहे ना ती आपली ह्या बाजूला येते. हे पहा अशा पद्धतीने ठेवा. आलं लक्षात. आणि नंतर ही मग शिलाई करून घ्या. आता इथे बघा दुसरं बघा. हे पहा अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेलं आहे. दुसरं सुद्धा समोरासमोर ठेवून घेतलं तरी सुद्धा चालेल. तुमच्या पटकन लक्षात येईल. हे पहा आता हा सुद्धा काय करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे पहा आतल्या बाजूला आहे हे जॉईन केलेलं आतल्या बाजूला जातं म्हणजे. आणि हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला असं ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा नक्कीच लक्षात आलेलं असेल तुमच्या. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि नंतर शिलाई केली तरी सुद्धा चालते. हे पहा अशा पद्धतीने नक्कीच लक्षात आलेलं असेल तुमच्या.
आता हे पहा, हा मी शिलाई करून घेते बघा क्रॉसपट्टी. हे पहा, ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवते. हे पहा, हे पहा अशा पद्धतीने हे मी शिलाई करून घेतली. बघू शकता तुम्ही. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण हे व्यवस्थित पकडले गेलेलं आहे शिलाईमध्ये. हे पहा, बघू शकता तुम्ही. आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने हे पहा बरोबर आपल्या शिलाईमध्ये झालेलं आहे. आता इथे तुम्हाला नेहमी सुद्धा सांगत असते, हे पहा थोडंसं आपल्याला फोल्ड करत यायचं असतं. हे पहा, हे मध्ये घ्यायचं असतं. अशा पद्धतीने इथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची असते. हे पहा, हे सुद्धा अर्धा इंच बरोबर शिलाईमध्ये पकडा. हे पहा, हे पूर्ण व्यवस्थित शिलाई करून घेतले. हे पहा, अशा पद्धतीने मी अर्धा इंच हे पूर्ण शिलाईमध्ये पकडलेलं आहे बघा. हे पहा, अशा पद्धतीने ते धरूनच आपण अर्धा इंच शिलाईमध्ये पकडूनच आपण क्रॉसपट्टी काढलेली आहे. तुम्ही कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर 37 साईज कटोरी ब्लाऊजचा कटिंग व्हिडिओ बघा. मी त्यात खूप सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एकदम समजून सांगितलेलं आहे, जेणेकरून मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून काहीही चुकायला नको. हे पहा, आता हे शिलाई करून झालं. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे. हे पहा, ती पूर्ण शिलाई केलेलं सुद्धा आतल्या बाजूला जातं. हे पहा, हे सुद्धा इथलं आपलं आतल्या बाजूला गेलं. हे पहा, हे सुद्धा आपलं एकदम व्यवस्थित आहे. हे पहा, बघू शकता तुम्ही. इथली शिलाई एकदम धागा सुद्धा दिसत नाही बघा, एकदम आतल्या बाजूला गेलं. ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसते. हे पहा, आता बघू शकता ही क्रॉसपट्टी किती व्यवस्थित तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा मी कशा पद्धतीने काढायचे आहे, पाठीचा भाग ठेवून राहिलेला शिल्लक भाग काढायला कशा पद्धतीने सांगितले आहे त्या पद्धतीने तुम्ही काढा. हे पहा, अशा पद्धतीने एकदम थोडं शिल्लक आहे, समान केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे हे पहा, आधीच कट करत जाऊ नका. शिलाई झाल्याच्या नंतर तुम्ही ते कट केलं तरी चालतं. हे पहा, अशा पद्धतीने आपली ही कटोरी सुद्धा जॉईन झालेली आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची क्रॉसपट्टी आपल्याला त्याच पद्धतीने फक्त ठेवण्याची पद्धत तुम्ही बघा, समोरासमोर ठेवून बघा मी सांगितल्याप्रमाणे, जेणेकरून तुमचं सुद्धा तिथे उलटसुलट व्हायला नको. हे पहा, ही पुढची बाजू आहे ना, ही पण मार्किंग करून घ्या. ही उंच बाजू ही पुढच्या बाजूला असते आणि ही फिटिंगच्या बाजूला असते. एवढं फक्त इथे लक्षात ठेवा. हे पहा, ते अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. आणि ते हे पहा, अशा पद्धतीने पलटी करा. हे पहा, आता इथे काय करा, पूर्ण शिलाई मारून घ्या. अर्धा इंच इथे सुद्धा पकडायचं आहे आपल्याला. हे पाही जॉईंट झाली. हे जरी तुमचा जॉईंट आला तरी हे पाही कसं पकडलेलं आहे अर्धा इंच मी, त्या पद्धतीने तुम्ही पकडा. कमी पकडू नका, तुमचं फसकलं जाईल, तुम्हाला खूप वाईट वाटेल मग त्यावेळेस. त्यासाठी अर्धा इंच हे सुद्धा शिलाईमध्ये अशा पद्धतीने अर्धा इंच तुम्ही पकडायला शिका. साईडला पण जोडताना कधी कधी ब्लाऊज वेगळेच असतात बघा, लगेच कपडा असा फसवतो. त्याच्यामुळे तुम्ही अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा. हे पहा, अशा पद्धतीने आता हे सुईचं करून घ्या. हे पहा, ही सुद्धा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपलं हे शिलाई करून झालेलं आहे. आता थोडंसं शिल्लक आहे ते आपण इथे कट केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, समान करून घ्या. हे पहा, एका लाईनीमध्ये हे समान करून घ्या अशा पद्धतीने. दोन्ही सुद्धा आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे बघा शिलाई करून. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा आपलं एकदम व्यवस्थित शिलाई करून झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपलं दोन्ही सुद्धा शिलाई करून झालं. हे पहा, मी तुम्हाला पाठीचा भाग ठेवून सुद्धा दाखवणार आहे आपलं ते बरोबर आलेलं आहे का. हे पहा, अशा पद्धतीने पाठीचा भाग इथे ठेवा, इकडच्या बाजूचा इकडचा. हे पहा, तुम्हाला दाखवते मी. हे पहा, हे बरोबर आपल्याला आहे आलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, हा पाठीचा भाग अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे बघा. हे पहा, जेणेकरून फिटिंगमध्ये सुद्धा तुमचं कमी जास्त व्हायला नको. तुम्ही व्यवस्थित शिलाई करून घ्या, नक्की तुम्हाला जमणार आहे. हे पहा, इकडची सुद्धा बाजूचं बघू शकता तुम्ही ठेवल्यावरती किती आपलं व्यवस्थित आलं. म्हणजे जेणेकरून आपली फिटिंग सुद्धा पुढे मागे होत नाही बघा. ह्याच्यामुळे मी पाठीचा भाग ठेवून क्रॉसपट्टी कशा पद्धतीने काढते ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही काढा, क्रॉसपट्टी अशा पद्धतीने काढा आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा. तुमचा ब्लाऊज एकदम तुम्हाला व्यवस्थित येणार. हे पहा, अशा पद्धतीने. आणि फिटिंग सुद्धा तुमची एकदम व्यवस्थित होणार. आता आपण काय करूया, काज बटन पट्ट्या असतात ते जॉईन करून घेऊया. आणि काज बटन पट्ट्या काढताना मी तुम्हाला सांगितलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते. हे पहा, 2.5 इंचाच्या नेहमी तुम्ही काढत जा काज बटन पट्ट्या. आणि किती आहे आपल्याला जॉईन किती उंच करायचे आहे ते सुद्धा तुम्ही उंचीच्या अनुसार तिथे तुम्ही काढले तरी चालते.
हे पहा 2.5 इंचाच्या नेहमी तुम्ही काजबट्टन पट्ट्या काढत जा. मी नेहमीप्रमाणे नेहमी सांगत असते मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडची हे पहा आपल्याला हुक लूक पट्टी म्हणलं तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने ही वरच्या बाजूला ठेवून आतल्या बाजूला घ्यायची असते. हे पहा आणि ही आपल्याला लूक तयार करतो हुक अडकवण्यासाठी ती पट्टी खालच्या बाजूने जोडून वरच्या बाजूला काढायची असते. समोर समोर ठेवून बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा ही जॉईंट सुद्धा होताना एकदम व्यवस्थित जॉईंट झाली पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित जॉईंट झाली पाहिजे. आणि इथे दाबटीप टाकून घ्या मी आता घेतली तशी. आता इथे काय करा हे पहा उलटी करा. हे पहा इथे हे पहा अशा पद्धतीने ठेवा. इथे एक शिलाई आहे बघा त्याच्यावरती ठेवा अशा पद्धतीने. आणि अजून एकदा ही फोल्ड करा जेणेकरून हे पूर्ण आपलं आतल्या बाजूला गेलं पाहिजे अशा पद्धतीने. आणि हे दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं. त्यासाठी तुम्ही नेहमी 2.5 इंचाची पट्टी काढत जा. आता इथे आपण शिलाई मारून घेऊया. हे पहा मी पुन्हा एकदा दाखवते. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे पहा इकडची पट्टी काय करायची आहे उलट्या बाजूला ठेवायची आहे अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने ठेवायची आहे. हे पहा आणि पूर्ण शिलाई मारून ते आपल्याला वरच्या बाजूला काढायची असते. अशा पद्धतीने जॉईंट करून घेतली. वरच्या बाजूला घेतलेली आहे बघा मी शिलाई मारून. आता इथे काय करायचं हे पहा थोडंसं फोल्ड करून घ्या. आणि इथे अर्धा इंच आपण शिलाई घेतली का इथे अर्धा इंच त्याच्यावरती ह्या अर्धा इंच शिलाईवरती ह्या आतले बघा हे पहा इथे अर्धा इंच आहे. हा कपडा इकडे आहे बघा इथे. हे पहा अशी फोल्ड करून घ्या आणि त्या अर्धा इंचाच्या वर ही अशा पद्धतीची जेणेकरून हा कपडा सुद्धा व्यवस्थित आतमध्ये पकडला गेलेला पाहिजे शिलाईमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. आणि पूर्ण आपल्याला तिथे 5 नंबरची शिलाई मारून घ्या जेणेकरून तुम्हाला 3-4 नंबरची नका मारू. मी प्रत्येक वेळेस सुद्धा सांगते म्हणजे धागा तोडायची काहीही गरज नसते. ही झाली शिलाई मारून. आता हे पहा हे शिल्लक राहिलेलं अशा पद्धतीने कट करावं लागतं. शिल्लक राहिलं तरी ते कट करावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा एकदम व्यवस्थित शिलाई करून झालं बघा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचं हे पहा लूक करावे लागतं. त्याच्या आधी हे चेक करावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने हे व्यवस्थित आहे का. हे पहा हे आपलं व्यवस्थित आलेलं आहे. कधी कधी इथे सुद्धा कमी जास्त होतं माझ्याकडून सुद्धा बऱ्याच वेळा होतं. तर मी काय करत असते हे पहा हे बरोबर आपल्याला आलेलं आहे बघा. हे पहा हे अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते बघा. हे पहा थोडंसं आपण हे बरोबर आहे आपलं पण वरती अशा पद्धतीने एक भाग हा समजा तुमचा वरती झाला कधी कधी होतं. तर इथे काय करायचं आहे हे पहा तुम्ही थोडंसं एकदम नॉर्मल अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तिथपर्यंत थोडासा असं अशा पद्धतीने एकदम नॉर्मल जेवढं वरती आहे तेवढंच. फक्त जास्त पण असं खाली कट करून घेऊ नका. एकदम थोडंसं अशा पद्धतीने एकदम नॉर्मल थोडंसं कट करून घ्या तेवढंच. मग तो बरोबर आकार हा तो कट केला ना मग हे बरोबर होऊन जाईल बघा. कधी कधी होतं जास्त. इथं शक्यतो तुम्ही खेचून जास्त क्रॉसपट्टी किंवा जोडताना किंवा काजबटन पट्टी लावताना जास्त खेचत जाऊ नका. मग खेचून घेतलं तर तो भाग कधीही मोठा होऊन जातो. त्यासाठी एकदम अलगद तुम्ही क्रॉसपट्टी जॉईन करा. काजबटन पट्टी सुद्धा तुम्ही अलगद जॉईन करा. आता इथे बघा मी तुम्हाला ब्लाऊजवरती किंवा अशा पद्धतीने मोजलं तरी सुद्धा चालेल. ब्लाऊजवरूनच मोजून तुम्हाला मी मापे दाखवते त्यासाठी. हे पहा हे बरोबर आपल्याला झालेलं आहे. हे पहा बघू शकता तुम्ही. हे पहा आता हे शिल्लक राहिलेलं बरोबर आहे वरच्या बाजूला. हे पहा बघू शकता तुम्ही. हे पहा मी अशा पद्धतीचं हे ठेवून घेतलं. हे पहा इथे खालच्या बाजूला आणि इथे हे पहा हे बरोबर आपलं अर्धा इंच वरच्या बाजूला आपल्याला आता तिथे पायपिंग टाकायची आहे ना ते बरोबर वरच्या बाजूला शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा इथे बरोबर आपलं आलेलं आहे व्यवस्थित एकदम. हे पहा अशा पद्धतीने. मोजून घेत जा जेणेकरून आपला ब्लाऊज बिघडायला नको. जो परफेक्ट असेल ना तो मापाचा तुम्ही ब्लाऊज घेत जा. हे पहा अशा पद्धतीने मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता आपण इथे काय करूया लूक तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा तुम्ही हाताची सुद्धा बनवू शकता इथे किंवा त्रिकोण तयार केले तरी सुद्धा चालतात. हे पहा अशा पद्धतीने समान मार्किंग करून दाखवते मी तुम्हाला. हे पहा हे थोडंसं वरती पकडा. आपल्याला तिथे आपण अजून पायपिंग टाकायची आहे. थोडंसं वरती पकडा अशा पद्धतीने हे त्याच्यावरती ठेवा. हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्या. इथे एक मार्किंग करून घ्या. इकडच्या बाजूला एक मार्किंग करून घ्या. आता हे पहा अशा पद्धतीने हे याच्यावरती ठेवा.
जेणेकरून हे समान मार्किंग तयार होईल. आपलं हुक लावताना पण एक समान अंतरावरती लागले जातात. हे पहा अशा पद्धतीने. एक 2 3 4 5 हे पहा हे तिसरं हुक आपलं बरोबर हे क्रॉसपट्टीवर आलेलं आहे. हे पहा हे सुद्धा ब्लाऊजचं मी तुम्हाला दाखवते. बरोबर हे तिसरं हुक सुद्धा आपलं क्रॉसपट्टीवर ते आलेलं आहे. हे पहा इथे, हे पहा इथे क्रॉसपट्टी आहे बघा. हे पण बाजूची बघा तुम्ही बघू शकता. हे पहा लूक तयार केलेला आहे बघा, बरोबर ते आलेलं आहे त्याच्यावरती. हे पहा 1 2 3 तिसरं आपलं हे बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही, जेणेकरून तुमच्या सुद्धा पटकन ते लक्षात येईल. आता इथे तुम्ही त्रिकोण करून घेतले तरी चालतील किंवा हाताने सुद्धा बनवतात बघा. कोणाला आवडतं हाताने सुद्धा असं वेणीसारखं बनवतात, ते सुद्धा आवडतं. इथे आता तुम्ही ते बनवून घेतले तरी सुद्धा चालतील. हे पहा हे अशा पद्धतीने मी त्रिकोण तयार करून घेतले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवत असते मी ते कशा पद्धतीने. तेच मार्किंग असतं त्याच्यावरती अशा त्रिकोण आपल्याला टिपा मारावे लागतात. आता इथे पॅक करायचं असतं पूर्ण, इथे पॅक करून घ्या जेणेकरून तिथली शिलाई निघता कामा नये. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं पॅक करून घ्या जेणेकरून तिथली शिलाई आपली निघता कामा नये. हे पहा आणि सरळ एक शिलाई मारून घ्या अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धती पट्टी दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसते बघा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे खूप महत्त्वाचं आहे बघा, मी तुम्हाला सांगणार आहे, खूप महत्त्वाचं आहे. हे पहा आता आपल्याला इथे जोडायचं आहे शोल्डर. हे पहा इथे शोल्डर जोडायचं आहे. तर इथे आपल्याला अर्धा इंच हे बरोबर पकडलेलं आहे बघा. अर्धा इंच आपल्याला हे शिलाईमध्ये पकडायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. हे पहा हे बरोबर अर्धा इंच शिलाईमध्ये आपल्याला इथे पकडायचं आहे जेणेकरून तिथे आपलं शोल्डर उतरणार नाही. आणि सरळ अशा पद्धतीने शिलाई घ्यायची आहे, क्रॉस घ्यायची नाही आहे. आपण गळा आहे तेवढाच टाकतो. दरवेळेस सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगत असते आपण गळा आहे तेवढाच. कटिंग करताना सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे. कटिंगचा जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला नसेल तर कटिंगचा व्हिडिओ पाहायला विसरू नका 37 साईजचा. हे पहा आता इथे मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे. ह्याच्यावरती सुद्धा इथे आपण जॉईन करताना इकडची बाजू घेते मी. हे पहा इथे आपली कटोरी जॉईंट आहे बघा. हे पहा इथे तिथे खूप प्रॉब्लेम निर्माण होतात, त्याच्यामुळेच आपले शोल्डर तिथे हे पहा असं ठेवून बघा तुम्ही. हे पहा बघू शकता इथे सुद्धा ह्या ब्लाऊजची कटोरी जॉईंट आहे बघा. हे पहा इथे शोल्डर जॉईंट आहे बघा आतल्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने इथे कटोरी जॉईंट आहे आणि इथे शोल्डर जॉईंट आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही ठेवून मोजत जा. हे पहा अशा पद्धतीने हे बरोबर आहे बघा आपलं, म्हणजे अर्धा इंच हे बरोबर. मी कटिंग तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट सांगितलेलं आहे, त्यासाठीच म्हणलं तुमच्याकडून काही चुकायला नको. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडचं सुद्धा साईडचं तुम्ही बघू शकता. इकडून पाहिलं तरी काही सेमच असतं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला त्या बाजूने सुद्धा दाखवते. हे पहा हे बरोबर आहे. इकडच्या बाजूने पाहिलं तरी सुद्धा चालेल, इकडची बाजू ती सुद्धा बरोबर असते. एवढं फक्त इथे लक्षात ठेवा, त्यामुळे तुमचं शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात, तुम्हाला ते लक्षात येत नाही. हे पहा अशा पद्धतीने इथे कटोरी जॉईंट आहे बघा. इथे कटोरी जॉईंट आहे आणि इथे शोल्डर जॉईंट आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघा. हे पहा हे सुद्धा आपलं एकदम बरोबर आलेलं आहे. आता इथे आपल्याला हे अर्धा इंच आता इथे पकडायचं आहे शिलाईमध्ये. हे पहा पाठीचा भाग आहे बघा, खूप महत्त्वाचा असतं, त्यामुळेच आपलं तिथे शोल्डर उतरून जातं बघा. प्रत्येक वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगत असते जेणेकरून तुमचं सुद्धा शोल्डर उतरायला नको. आता इथे हा पाठीचा भाग आहे. हे पहा ही सुईचा आहे, तर अशा पद्धतीने त्याच्यावरती उलटा ठेवा आणि हे बरोबर आपल्याला हे पहा हे दाखवलेलंच आहे मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस आहे बघा, मार्किंग केलेलं आपलं अर्धा इंचाचं. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या, बरोबर येत आहे ते मार्किंगवर बघू शकता तुम्ही. हे पहा हे आत्ताचं केलेलं मार्किंग. हे पहा हे बरोबर येतं मार्किंग. हे पहा हे सुद्धा शोल्डर जॉईन करून घ्या अशा पद्धतीने. आणि हे पहा एक सांगायचं राहिलेलं आहे, तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे मी. हे पहा हे बरोबर गळ्याची बाजू आहे, ही ब्लाऊजची गळ्याची बाजू आहे बघा. हे पहा कधी कधी होतं, नवीन शिकणाऱ्यांच्याकडून होतं म्हणून मी सांगत आहे. ही गळ्याची बाजू आहे. हे पहा गळ्याच्या बाजूला ही बरोबर अशा पद्धतीची एकावरती एक ठेवून घ्या. इकडच्या बाजूला थोडीशी कमी पडली तरी सुद्धा चालेल, तेवढी थोडीशी कट करून घ्या. नाही तर शोल्डर एकदम व्यवस्थितच ते मोजून तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालेल. फक्त कधी कधी झालंच तुमच्याकडून तर तुम्ही अशा पद्धतीने फक्त गळ्याच्या बाजूला एकदम समान मार्कावरती हे ठेवा अंतरावरती. हे पहा हे पण अशाच पद्धतीने गळ्याची बाजू आहे बघा ही, त्या पद्धतीने ह्या बरोबर इकडे थोडंसं कमी पडलं तरी चालेल, तेवढं ते कट करून टाका, थोडंसं काही प्रॉब्लेम येत नाही. पण गळ्याच्या बाजूला तुम्ही व्यवस्थितच एकसारखं ते पकडा आणि शिलाई मारा. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच शिलाई घ्यायची आहे आणि इथे सुद्धा काय करायचं आहे आपल्याला, ही अर्धा इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे.
त्याच्यामुळे आपलं काय होईल, शोल्डर सुद्धा उतरलं जाणार नाही. तुम्ही अशाच पद्धतीने मोजून घ्या, तुमचं कधीही शोल्डर उतरणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं शोल्डर जॉईन झालेलं आहे बघा. हे पहा व्यवस्थित, हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंगवरच बरोबर तुम्ही शिलाई मारून घ्या, जेणेकरून तुम्हाला मार्किंग करून घ्या तिथे अर्धा इंचाची अशी. तिथं कुठं तुम्हाला शिलाई मारायची आहे तिथे मार्किंग करून घ्या. आता मी कसं तुम्हाला करून दाखवलं त्या पद्धतीने, तुमचं कुठेही चुकणार नाहीये. हे पहा, आता हे बरोबर झालेलं आहे आपलं एकदम. हे पहा असं ठेवून सुद्धा चेक करत जा समोर अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे बघा. हे पहा, हे बघू शकता कटिंगच्या वेळेसच मी क्रॉस पट्ट्या कशा पद्धतीच्या काढायच्या आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पहा, हे एकाला एक मी जॉईन करून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने एकाला एक मी ते जॉईन करून घेतलेले आहेत. आता इथे काय करायचं आहे, थोडंसं त्रिकोण होतं, आपण क्रॉस काढतो त्याच्यामुळे हे कट करून घ्यायचं असतं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करा आणि अशा पद्धतीने थोडंसं दुमडून घ्या. हे पहा अशा पद्धतीने हे आणि अशा पद्धतीने. आता हे गळ्यावर ठेवून घ्या अशा पद्धतीने इथे, आणि गोल आकारामध्ये पूर्णही आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला शिलाई मारून घ्या. हे अशा पद्धतीने हे पकडता हे अशा पद्धतीने पकडतच आपल्याला शिलाई मारायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडतच आपल्याला एकदम सावकाश खेचायचं नाहीये, एकदम सावकाशमध्ये शिलाई मारत यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे बघा. हे पहा खेचायचं नाहीये अजिबात, एकदम सावकाशमध्ये. कुठलाही म्हणजे खालतं सुद्धा खेचू नका आणि वरची आपण क्रॉसपट्टी जॉईन करतोय का ती सुद्धा खेचू नका. अशा पद्धतीने गळ्याची क्रॉसपट्टी आहे ही काढलेली ती आपण जॉईन करतो आहे. हे पहा, आता इथे काय करायचं आहे, हे पहा पाठीमागच्या बाजूला घ्यायचं आहे. कधी सुद्धा दोन्ही सुद्धा बाजू, नाही तर एक बाजू कधी ह्या बाजूला असते, एक बाजू ह्या बाजूला असते, ते गुढी पडून जाते. एवढं सुद्धा इथे लक्षात ठेवा. हे दोन्ही सुद्धा पाठीमागच्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने ही जॉईन केलेली आहे. आता पूर्ण तसेच आपल्याला ही जॉईन करून घ्यायची आहे. इथे आलो आपण एकदम कडेला. आता इथं काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, किंवा तुम्ही काय करा, हे पहा अशा पद्धतीने पकडलं तरी चालेल, दोन्ही पकडा. जर नाही जमलं तर हे पहा आणि अशा पद्धतीने थोडंसं इथे फोल्ड करून घ्या. दोन्ही पद्धतीने तुम्ही करून घेतलं तरी सुद्धा चालेल. अशी शिलाई मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने ते थोडंसं इथे कट मारून घ्या. कट करून घ्या म्हणजे हे थोडंसं क्रॉस असतं आपण ते काढतो, टोक आलं तर तिथे ते कट करावं लागतं. अशा पद्धतीने आपलं एकदम पूर्ण व्यवस्थित ते गळ्याला जॉईन करून झालेलं आहे. आता इथे आपण पायपिंग टाकूया. हे पहा हे धागे असतील तर कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे पायपिंग टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं, हे पहा हा कपडा वरच्या बाजूला घ्यायचा आहे, जेणेकरून तिथे आपली पायपिंग जाड होईल. अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने. पुन्हा एकदा सांगते, हा कपडा वरच्या बाजूला काय मी दरवेळेस सुद्धा सांगत असते तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यात आला ना पायपिंग एकदम गोल येते बघा. हे पहा अशा पद्धतीने. आता खेचायचं पण नाही, एकदम सावकाशमध्ये ते शिलाई करत करत आपल्याला यायचं असतं. आता हे काय करायचं आहे, अंगठा आहे बघा आपला. हा अंगठ्याने काय करायचं आहे, हा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आणि हा कपडा ह्याच्यावरून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने तुमच्या नक्की दरवेळेस सुद्धा मी सांगते. हे पहा हा अंगठ्याने काय करायचं, हा कपडा ह्याच्यात घ्यायचा आहे आणि हा कपडा वरून ह्या हाताने. हे पहा अशा पद्धतीने. आणि जाड हवे असेल तर जाड टाका, नाजूक हवे असेल तर नाजूक टाका. अशा पद्धतीने एकदम आपली पायपिंग सुद्धा नाजूक होऊन जाते बघा. हे पहा अंगठ्याने सरकवा हा कपडा ह्याच्यामध्ये आणि हे कपडा अशा पद्धतीने वरून घ्या, जेणेकरून तो आतल्या बाजूला जाईल आणि पायपिंग सुद्धा तुमची गोल येईल. अशा पद्धतीने हे पहा एकदम व्यवस्थित आलेली आहे, नाजूक सुद्धा आलेली आहे बघा. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पायपिंग एकदम सावकाशमध्ये घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने.
हे पहा अंगठ्याने घेतलं तरी चालेल, आतल्या बाजूला हा कपडा वरून अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने पूर्ण ही एकसारखी येऊन जाते. आता पूर्ण त्याच पद्धतीने ही पायपिंग आपल्याला करायची आहे. आता इथे पण कडेला बघा अशाच पद्धतीने मी पूर्ण पायपिंग केलेली आहे बरं का. हे पहा इथे पण कडेला काय करायचं, हे पहा हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने तिथे एक डबल शिलाई मारा. अशा पद्धतीने थोडंसं मशीन फिरून द्या, जेणेकरून तिथे तुमचं निघणार नाही. हे पहा अशा पद्धतीने ही पायपिंग झालेली आपली आहे बघा. हे पहा एकदम व्यवस्थित आपली ही पायपिंग झालेली आहे. हे पहा आकारसुद्धा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला एकदम नाजूक करून घेतलेली आहे बघा मी. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पायपिंग करायची आहे. हे पहा आणि गळा सुद्धा तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित आलेला आहे आपला. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा एकदम व्यवस्थित आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित सुद्धा गळ्याची सुद्धा पायपिंग झाली आणि ह्या बाजूची सुद्धा एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता आपण बाही जॉईन करून घेऊया. आता हे पहा हे बाही आपण काढलेली आहे. कटिंगच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं बाही सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने काढायची आहे. हे पहा ही मार्किंग केलेलं ते पुढच्या बाजूला येतं. मी कटिंगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या बाजूला आपलं मार्किंग नाही आहे. हे पहा नाही आहे ह्या बाजूला. आता ही पुढची बाजू आहे ब्लाऊजची, ती मार्किंग केलेलं आपल्याला उलट सोलट होऊ नये यासाठी आपल्याला इथे काळजी घ्यायची असते. हे मार्किंग बरोबर आपल्याला हे मार्किंग आहे बघा ते पुढच्याच बाजूला घ्यायचं आहे. थोडासा खोलगट भाग असतो तो आणि उंच भाग आहे ना हा पाठीमागच्या बाजूला जोडताना येतो. तिथे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि बाही जॉईन करताना तुम्ही काय करायचं आहे, कधीही मध्यापासून बाही जॉईन करायला शिका. हे पहा इथून जर तुम्ही हा मध्य जर तुमचा ह्या बाजूला आला तर बाही फिरते बघा आणि गुड्या पडतात, व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी बाही जॉईन करताना हा शोल्डरचा मध्य, हे पहा बघू शकता जवळून दाखवते, हा शोल्डरचा मध्य आहे. हे पहा हे शोल्डर आहे आपलं आणि ही बाहीचं सुद्धा मध्य आपण कटिंग केलेलं आहे. हे पहा हे मार्किंग ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने इकडे पूर्ण अशी बाही जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने हे पहा ठेवा, मध्यापासून सुरुवात करा. हे पहा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. व्यवस्थित एकदम सावकाश, बाही खेचायची नाहीये. मी तुम्हाला कशा पद्धतीने काढायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदम बाही सुद्धा आपली व्यवस्थित होती आणि तुम्हाला कटिंग केलेलं सुद्धा मी ठेवून दाखवत असते बाही कशा पद्धतीने काढायची आहे ते. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आपली बाही पुरून जाते. हे पहा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, इकडच्या बाजूचं हे पहा अशा पद्धतीने उलट ठेवायचं आहे आणि जोडून घ्यायची आहे राहिलेली आपली बाही अशा पद्धतीने. खेचायचं नाही, एकदम सावकाशमध्ये जॉईन करता यायचं आहे. बाही अलगट ठेवा, खेचू नका कारण की मग गुड्या पडतील. खेचू नका. हे बाही सुद्धा बाही बरोबर पुरली. त्यासाठी मी बाहीचं सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. मी परत एकदा व्हिडिओ टाकणार आहे. प्रत्येक बाहीनुसार मी व्हिडिओ टाकते. 10ची कशी काढायची, 8ची कशी काढायची, 9ची कशी काढायची, तुम्हाला सगळ्या बाहीचं मी व्हिडिओ परत एकदा बनवते तुमच्यासाठी खास. ब्लाऊजवरूनच मापे बाहीचे घेऊन कशा पद्धतीने काढायचं आहे, बाहीचं कटिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. परत एकदा व्हिडिओ मी त्यासाठी बनवते. हे पहा अशा पद्धतीची आपली बाही जॉईन झाली. हे पहा इथे कुठे गुढी सुद्धा नाहीये. हे पहा तुम्ही बाही खेचून लावू नका, ते दिसायला व्यवस्थित वाटत नाही. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरतीच आपल्याला अजून एक डबल शिलाई मारून घ्यावी लागते जेणेकरून हा कपडा पूर्ण आपला पॅक झाला पाहिजे. आता हे पहा ही दुसऱ्या सुद्धा बाजूच्या अशाच पद्धतीने आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे बघा. हे पहा ही पुढची बाजू आहे. पुढची बाजू पुढच्याच बाजूला मार्किंग करून ठेवा जॉईन करताना लक्षात येण्यासाठी. ही उंच बाजू आहे ती पाठीमागच्या बाजूला असते, नवीनच्या पटकन लक्षात नाही येत. हे पहा पुढच्याच बाजूला ठेवा आणि हे पाठीमागं घ्या. आता हे कसं पाठीमाग घेतलेलं आहे मी पायपिंगमध्ये. हे पहा हे पाठीमाग घेतलेलं आहे, अर्धा इंच आपण शोल्डर पकडतो ते. हे पाठीमागच घ्या, अशा पद्धतीचं होऊ देऊ नका. इथे मध्ये मग तुमची गुढी पडून जाईल. हे पहा लगेच पडती. हे पहा त्यासाठी हे पाठीमागच घ्या. खूप छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स असतात, त्यासाठी मी सांगत असते, व्हिडिओ पूर्ण बघत जा. हे पहा त्यासाठी. हे पहा आता इथून मध्यापासून ते आपल्याला ती बाही कशी जॉईन केली त्याच पद्धतीने ही बाही आपल्याला मध्यापासून जॉईन करायची असते आणि डबल शिलाई मारून घ्या.
हे पाही सुद्धा बाही आपली एकदम व्यवस्थित, तुम्ही पाहिलं आता एकदम व्यवस्थित जॉईन करून पुरली. हे 2 इंच अनुसारची आपण बाही पकडत असतो. एकदम पुरलेली आहे बघा, शिल्लक सुद्धा आपली राहिलेली नाहीये. ह्याच्यावरती सुद्धा परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारावी लागते, जेणेकरून हे पॅक होऊन जाईल. हे पा बघू शकता, दोन्ही सुद्धा बाजूंच्या व्यवस्थित बाह्या जॉईन करून घेतल्या आणि डबल शिलाई मारायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरू नका. हे पा अशा पद्धतीने. आणि बाही जोडताना खेचू नका, बरोबर व्यवस्थित काढा. मी सांगितलं आहे त्याप्रमाणे. हे पा दोन्ही सुद्धा बाजूंचं व्यवस्थित हे पकडायचं आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला बाही इथे शिलाई द्यायची असते, त्याआधी शोल्डर व्यवस्थित आहे का दोन्ही बाजूच ते एकदा आपल्याला चेक करावं लागतं अशा पद्धतीने. हे पहा, हे सुद्धा शोल्डर आणि हे शोल्डर. कधी कधी एक भाग मोठा बाहीचा, एक भाग छोटा अशा पद्धतीने होऊन जातं. आता हे आपलं एकदम बरोबर झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे पहा 1 इंच आपल्याला पुढच्या बाजूला फोल्ड करून घ्यावं लागतं. बाही बघायची आहे आपल्या आधी किती आहे आणि नंतर ते फोल्ड करावं लागतं मार्किंग करून. हे पहा आधी बघायची आहे ब्लाऊजची बाही किती आहे उंची, नंतर 1 इंच. हे पहा अशा पद्धतीने हे फोल्ड करावं लागतं आतल्या बाजूला. नंतर आपण ते हात शिलाई करतो अशा पद्धतीने. हा साधा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला हात शिलाई करावी लागते. अस्तरचं शक्यतो आपण एकदम शिलाईच मारून टाकतो. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे आहे बघा बाही. हे पहा इथे बाही आहे बघा. हे पहा इथे मार्किंग करून घेतलं मी. हे पहा तिथून मोजायचे आहे इथपर्यंत. 5.5 तयार आहे. 5.5 तयार आहे, तर आपल्याला इथे 5.5 घ्यायचं आहे. हे पहा ह्या शोल्डरच्या पुढे, हे शोल्डरच्या पुढे किती तयार आहे तेवढं आपल्याला 5.5 घ्यायचं आहे. इथून मार्क करून इकडच्या बाजूला. हे पहा इथे मार्क करून घ्या 5.5. जेवढी आहे तेवढी, जर 5 असेल तर 5 घ्या, 4.5 असेल तर 4.5 घ्या अशा पद्धतीने. आता पुढचं बरोबर हे दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, जेवढी आहे तेवढी. 5.5. हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे आता आपलं. आता काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने हा ब्लाऊज उलटी बाजू करायची आहे. हे पहा थोडंसं फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने. इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आधी, बाकीचं मग पुढचं मी तुम्हाला सांगणारच आहे. अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली, दोन्ही सुद्धा बाजूंना मी घेतली. हे पहा तर इथे काय करायचं, हे मार्किंग आहे बघा इकडच्या बाजूचं केलेलं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा घडी घालायची, हे मार्किंग बरोबर आलं पाहिजे ते दोन्ही सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने खूप सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने. तेव्हा ही एका लाईनमध्ये येईल तुमचं. आणि तिथे नंतर 5 नंबरची शिलाई मारून घ्या. इथे अशा पद्धतीने 5 नंबरची शिलाई मारून घ्या. ह्या पण बाजूला तशीच 5 नंबरची शिलाई मारून घ्या. हे पहा हे सुद्धा बघू शकता तुम्ही. हे पहा इथे मार्किंग आहे बघा. हे पहा इथे केलेलं ते समान मार्किंग आपल्याला धरायचं असतं, हे जेणेकरून हे पट्टी समान झाली पाहिजे. ते झालं, आपली शिलाई कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला फिटिंग घ्यायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे फिटिंग. बाह्या सुद्धा एकदम व्यवस्थित झाले बघा. तुम्हाला हवे तेवढ्यात बाह्या ह्या तयार होऊन जातात. हे पहा हे आपलं किती व्यवस्थित आलं. हे पहा बघू शकता तुम्ही. फिटिंगला सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडची पण बाजू बघू शकता तुम्ही. हे पहा हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे जेणेकरून आपलं फिटिंगला सुद्धा हे मागे पुढे सुद्धा होत नाही. एकदम व्यवस्थित ती फिटिंग सुद्धा येऊन जाते. असं चेक करत जा, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. आता एक बाजू मी तुम्हाला जॉईन करून दाखवणार आहे. हे पहा अशा पद्धतीने बाही पकडा. हे पहा आणि पूर्ण शिलाई मारून घ्या. आतल्या बाजूने आपल्याला बॉक्स फिटिंग करावी लागते. आता आतल्या बाजूला हे पलटी करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आतल्या बाजूला पलटी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला अजून एक शिलाई मारायची आहे. इथे कडेपासून बंद करा थोडंसं तिथे कडेला.
आता इकडची शिलाई मारली ना आपण पूर्ण, ह्या सुद्धा बाजूची हे बाही पकडूनच आपल्याला पूर्ण शिलाई मारायची आहे। इकडची जशी मारली तशी त्याच पद्धतीने बाहीला बाही पकडा आणि पूर्ण शिलाई मारून घ्या खालीपर्यंत आणि आतमध्ये पलटी करून मी जशी ह्या बाजूला शिलाई मारली त्याच पद्धतीने आपल्याला मारून घ्यायची आहे। हे पहा, हे सुद्धा बाजू शिलाई त्याच पद्धतीने मारली मी, हे अशा पद्धतीने, आणि ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने मी शिलाई मारलेली आहे। आता आपल्याला इथे फिटिंग टाकायची आहे। फिटिंग करताना आपल्या दंडगीर मोजून घ्या, मी मुंडा मोजून फिटिंग करते, तुमची जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही तिथे फिटिंग करायची आहे। आणि कंबर मोजा ब्लाऊजची आणि कंबरेचा चौथा भाग अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायचं असतं। आता हे पहा, बघू शकता तुम्ही, हे पहा ह्याचा दंडगीर किती आहे त्या पद्धतीने तुम्ही मोजून घेऊ शकता। हे पहा 6, तर 6 वरती मार्किंग करून घ्या। जेवढा दंडगीर असेल 5 असो 5.5 असो तेवढा तुम्ही तिथे मार्किंग करून घ्यायचा आहे। ह्याचा दंडगीर 6 आहे, तर मी 6 वरती मार्किंग करून घेणार आहे दोन्ही सुद्धा बाजूंना। आणि शक्यतो मी मुंडा मोजून फिटिंग करत असते, ते तुम्हाला सुद्धा आता माहीत झालेलं आहे। मी प्रत्येक कस्टमरच्या ब्लाऊजची ही मुंडा मोजूनच फिटिंग करत असते। हे पहा, हा मुंडा मी मोजत असते। हे पहा, आपण हे मार्किंग कटिंगच्या वेळेस केलेलं होतं, हे मार्किंग आहे बघा ते। हे पहा, इथं शोल्डरला टेप ठेवा, हे पहा ही शोल्डर जॉईंट आहे इथे, अशा पद्धतीने टेप ठेवा इथे शोल्डरला। हे पहा किती आहे चेक करून घ्यायचं आहे, आपल्याला 1.5 आहे, तर इथे 1.5च मुंडा आपल्याला टाकायचा असतो, जेवढा आहे तेवढा, त्यामध्ये वाढ आणि बदल करायचा नाही। हे पहा इथे टेप ठेवा आणि जेवढा आहे तेवढा, हे पहा खेचायचं पण नाही, एकदम अलगतमध्ये ब्लाऊज आपल्याला हा ठेवायचा असतो अशा पद्धतीने। 1.5 आहे तर 1.5च आपल्याला इथे टाकायचं आहे। इथे 1.5 वरती मार्किंग करून घेते, हे पहा अशा पद्धतीने, आणि आपली फिटिंगसुद्धा कधीही चुकत नाही, एकदम सरळच येते। आता या पण बाजूला 1.5 आहे तर 1.5च टाकायचं आहे। हे पहा इथे टेप ठेवा, कुठे येत आहे 1.5 तिथे मार्किंग करून घ्या 1.5। हे पहा अशा पद्धतीने इथे शोल्डरला ठेवले आहे बघा, मी अशा पद्धतीने हा टेप ठेवलेला आहे बघा। हे पहा इथे मार्किंग करून घ्या। आता कंबर मोजून घ्या तुमची ब्लाऊजची जी असेल ती, हा मापाचा ब्लाऊज आहे बघा, काल आपण ह्याचं कटिंग पाहिलेलं आहे, तुम्हाला खूप सविस्तर तिथे मी माहिती दिलेली आहे। आता इथे आपण फिटिंग करून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने कंबर मोजून घ्या। हे पहा हा ब्लाऊज आहे, हे पहा असं ठेवा, ह्याच्यावरती खेचू नका जास्त, एकदम सावकाशमध्ये। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने, हे अशा पद्धतीने। आता इथं आलं, इथं पूर्ण हे संपलं, तिथे एक मार्किंग करून घ्या। हे पहा एवढं शिल्लक आहे, त्याचा आता आपल्याला मोजून त्याचे 4 भाग करावे लागतात आपल्याला इथे पुढच्या बाजूला। हे पहा अशा पद्धतीने, आता हे झालं आपलं। आता रेष मारून घ्या, हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती, आणि इथे सुद्धा एक रेष मारून घ्या, जेणेकरून तुमची फिटिंगसुद्धा सरळ लाईनीमध्ये यायला पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती। आता इकडची सुद्धा बाजूला तशाच पद्धतीने रेष मारून घ्या। हे पहा इथे दंडगेर आहे, मुंडा आहे, अशा पद्धतीची लाईन मारून घ्या, जेणेकरून तुमची फिटिंगसुद्धा सरळ लाईनीत आली पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने मार्किंग झालेलं आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला फिटिंग करायची आहे बघा, हे एकदम सरळ लाईन आलेली आहे बघा एकदम, आणि हे शिल्लक राहिलेलं मार्जिन जरी टाईट झाला तरी ते आपल्याला उसवायला ते सोपं जातं। आता इथे मी इथे शिलाई मारायची आहे, इथे एक मारायची आहे, इथे एक आणि इथे एक, म्हणजे 4 शिलाई, जर जवळजवळ मारू नका, थोडंसं अंतर ठेवूनच ते मारा। उसवायला सुद्धा जरी टाईट झाला तर ते आपल्याला सोपं पडेल। हे पहा दोन्ही सुद्धा बाजूची एकदम व्यवस्थित आणि एका लाईनीमध्येच फिटिंग आलेली आहे आपली इकडच्या पण बाजूची। हे पहा अशा पद्धतीने 2 इंच मी मार्जिन कंपल्सरी ठेवत असते बघा फिटिंगमध्ये, कारण की जरी टाईट झाला तरी ते आपल्याला उसवायला सोपं पडतं। हे पहा इकडची पण बाजू बघू शकता तुम्ही, बाहेरची एकदम व्यवस्थित आलेली आहे फिटिंग एका लाईनीमध्ये आणि सरळ। हे पहा ह्या सुद्धा बाजूची एका लाईनीमध्ये आणि सरळ आलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा
आपली क्रॉसपट्टी सुद्धा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आलेली आहे. हे पहा, हा असे दोरे असले तर कट करून टाका, फक्त व्यवस्थित करा जेणेकरून तुमचा कपडा सुद्धा तिथे कट होता कामा नये. हे पहा, अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा एकदम आपला व्यवस्थित हा ब्लाऊज तयार झालेला आहे. फिटिंग बघू शकता किती व्यवस्थित आलेली आहे आणि बाहीसुद्धा बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आपली ही जॉईन झालेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, पाठीमागची बाजूसुद्धा बाहीची बघू शकता तुम्ही, खूप व्यवस्थित आपली ही जॉईन झालेली आहे. एकदम आपला हा परफेक्ट शिवून ब्लाऊज तयार झाला बघा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.